आजचा व्लॉग शूट करतो मित्रांनो घराच्या बाहेर बसूनच। आजचा व्लॉग आम्ही 6 वाजता शूट करतोय, कारण की आजचा व्लॉग असंच चालू गेलता नाही का, काही टॉपिक नव्हता म्हणून। टॉपिक म्हणजे काय, व्लॉग म्हणजे रोजचं दाखवतो तुम्हाला, पण आज तुम्हाला मी दाखवतो का आपली गाडी आहे एक्स्ट्रीम, जेवढ्या पण स्पोर्ट बाईक आहे शक्यतो ते सगळ्या उभ्या इंजिनच्या पाहिजे, त्यांचं तुम्हाला सिक्रेट सांगतो। तुम्ही त्या कशा गेन करू शकता त्यांचा टॉप स्पीड व पिकअप। तर सर्वात पहिलं ही एक्स्ट्रीम 125 आहे, हिला 125 cc एअर कूल्ड इंजिन आहे। तर सर्वात पहिले हिचं उभं इंजिन आहे। थोडक्यात उभं आडवं म्हणजे काय नसतं, ज्या स्पोर्ट कॅटेगरीच्या बाईक्स असते त्यांना शक्यतो उभं इंजिन असतं, आणि ते वरून फ्लॅट असतं, हे बघू शकता। वरून काय नसतं, हे गॅसचा आपले ऑइलचा पाईप आहे, इथून वरून ऑइल जातं याला, कारण की ह्या इंजिनला वर ऑइल सप्लाय कमी असतो म्हणून ह्या पाईपाने थोडक्यात इथं सप्लाय होतं पिस्टनला। इथं टायमिंग चेंजचं सॉकेट आहे, इथं प्रदूषण मापणारं यंत्र आहे। ही साऱ्यात आपली चुकी आहे, ही गाडीचं प्रदूषण माप येतं हे सेन्सर। ही सारे आता BS6 गाड्या आले, त्यांना आलेलं ही BS6 फेज 2ची गाडी, ज्यांच्याकडे BS6 फेज 1 गाडी आहे त्यांच्या असेल नसं सेन्सर। आता हे BS6 फेज 2 आहे म्हणल्यावर सेन्सर आहे, हे साऱ्यात भंगार सेन्सर मित्रांनो। ह्याच्यात किती पेट्रोल बाहेर निघलं हे याला सांगतं। मग थोडक्यात असं होतं का आपल्याला पॉवर कमी भेटते, इंजिनला सांगते पेट्रोल जादा सोडते गाडी, प्रदूषण होऊ राहिलं, पेट्रोल जरा कमी करा, म्हणून हे साऱ्यात बेकार वस्तू आहे गाडीत नाही का। तर आज तुम्हाला शिकतो ह्या इंजिनमधून पॉवर कशी घ्यायची। आता ह्या गाडीचं टॉप जातो तसं 100, आता मी त्याचं स्पीडचं हे खोलेले म्हणून तो जातो आता 120-130 जाती गाडी आरामशीर। अजून तुम्ही अपडेट करू शकता, जेवढ्या इनलाईन पंपच्या गाड्या आहेत का तेवढ्यांना साऱ्यांना मॉडिफाय करता येतं इंजिन, पण ते तुमच्या ह्याच्यावर आहे, तुमच्या रिस्कवर आहे। काय होतं ह्या गाड्यांची वॉरंटी जाते डायरेक्ट इंजिनसोबत, तुम्ही काही जरी केलं तरी। आज मला नवीन चप्पल घेतली होती, अशी डुप्लिकेट ब्रँड आहे, घरी वापरायला काही नाही जात त्याचं। बरं आता तुम्हाला सांगतो मी का हिचं पॉवर कशी वाढवायची। हिचं पॉवर वाढवायसाठी इथं हे ECU यायचं, हे EFI युनिट आहे, ज्याच्या इथंच लागेल ती कार्बोरेटर नाही ह्या गाड्यांना। इथं याचं फ्यूल स्प्रेड, म्हणजे इथं फ्यूलची सप्लाय होती, इथून स्प्रे होतो, आणि इथंच त्याच्या मागच जस्ट ECU आहे। काही गाड्या ते डिक्कीमध्ये असतं, ह्या गाड्याला इथं आहे खाली। तर हिला एक स्क्रू येतो, हे दाखवतो तुम्हाला मित्रांनो। ह्या इथं एक स्क्रू आहे, तो ढिल्ला करायचा, म्हणजे तो काढूनच घ्यायचा थोडक्यात। तो एक रेसचा स्क्रू आहे, तो जर काढला का मग गाडीची स्पीड पुढं जाते। हे एक सेन्सर आहे मित्रांनो, इथं हे एक सेन्सर आहे, ते पण ECUत कनेक्ट आहे। सध्या ते प्रदूषण सेन्सरचंच आहे मित्रांनो ते, आणि जेवढं प्रदूषण गाडी करते तेवढं ते ECUला सांगते। ECU तिकडून किती पेट्रोल शिपडायचं ते इंजिनला सांगतं। नवीन गाड्या तेचले झोले, आपण सध्या काही करू नाही शकत यांना, पण ECU आपण ते स्क्रू असतो तो ढिल्ला करून गाडीची मॅक्झिमम RPM घेऊ शकतो। बाकी सर्वात स्पीडचा रोल म्हणजे सर्वात पहिले तुमची चेनवर येतो, किती ढिल्ली। आता माझी गाडी चेनलाही ढिल्ली म्हणून असं आहे, शक्यतो मी हाय स्पीड जात नाही, पण गेलो तर खाली उतरत नाही। मग असं समजू नका तुम्ही हाय स्पीड झाली तो, मी सक्त विरोधी हाय स्पीड चालवणाऱ्यांना। मी एकदम 50, 60, 70, 80 बस, आणि कधी फॉर्ममध्ये असलं तर 90 फक्त, त्याच्यावर कधीच गाडी नाही घालवी। तुम्ही माझी गाडीची कंडिशन पाहू शकता, अजून हाय तशीची ब्रँड न्यू इंजिनचे म्हणतो आहे बरं का। वरतून जाऊन दे, वरतून गाडी नाही पुसत, आता काय रोज टाईम नसतो म्हणून। बाकी गाडीची इंजिनची वाईज कंडिशन लय भारी। तर असं काहीचं इंजिन आहे, तुम्हाला सांगितलं मी पहिले काय करायचं, ECUचा एक वाला नट, दुसऱ्यांदा एकतर प्रदूषण सेन्सरचा कनेक्टर काढून टाका, मग गाडीला कळणारच नाही गाडी किती प्रदूषण देतील, काय सप्लाय कमी नाही होणार पेट्रोलचा। तर ते सेन्सर काढल्यावर एक लाईट येते इथं, इंजिन लाईट आहे बघा, ही चेक इंजिन लाईट असती, ती गाडी चालू झाल्यावर बंद होती, पण जर तुम्ही ते सेन्सर काढून ते कोड नाही क्लिअर केला तर ती जाणार नाही। हे बघा आता गेली, असा काही विषय असतो तो। आणि मेन सेटिंग क्लचची असते, क्लचची सेटिंग करायची, कारण की जेवढा क्लच दिला तेवढी गाडीची स्पीड नाही डायरेक्ट।
एवढाच प्ले पाहिजे क्लचमध्ये, काहींचा एवढा असतो, एवढा प्ले नाही पाहिजे आणि एवढाच पाहिजे. क्लच म्हणजे तुम्हाला पलीकडून दाखवतो काय असतं. तर ह्याला क्लच कवर म्हणतात, इथं क्लच म्हणते याला, आणि वायर असते क्लचची आणि रबर असतं. ह्याच्यात प्ले असतो एवढा, एवढाच राहिला पाहिजे. शक्यतो तुम्ही पहा हिचं ऑइल लीक झालं आहे इथून, कारण की ह्यो नट असतो जो इंजिन ओव्हर हीटवरून फुटून जातो, मग तिथून ऑइल बाहेर निघतं. जर गाडी लईच गरम झाली तुमची तर असं होऊ शकतं. इथं इंजिन टेम्परेचर सेन्सर हे रेसचं असतं, याला काही करायचं नसतं. बाकी ह्यो हे तुम्हासाठी रिव्ह्यू का कसं काही करायचं. EFI म्हणजे हे पेट्रोलचा छिडकाव करतं इंजिनला. बाकी ह्याला ECU म्हणतात. हे जे स्टीलचं दिसतंय का मागून, ह्याला ECU म्हणतात. बाकी असं काय इंजिन मित्रांनो, हिला इथं स्पार्क प्लग येतो, हे बघा पांढरा पडलाय, ते का झाला, चॅम्पियन कंपनीचं स्पार्क प्लग आहे. आणि हे उभं इंजिन म्हणजे असं सपाट असतं वरून, काही काही उभे असते पण त्यांना वर ही प्लेट नसते, नाही त्या गाड्यांना काही करता नाही. बाकी हिचं आपली ऑइल लेवल मॅक्झिमम असते, कायम मिनिमम तर राहत नाही. बाकी अशी काही गाडी असते. ABS आहे. ABS म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला सांगू का, ABS म्हणजे एक डब्बा असतो ऑइलचा. हे बघा इथं, हा डब्यातून ऑइल पास होतं. हे बघा ही वायर चालली आहे, जी फ्युलची वायर आहे, इथं चालली. इथं वर त्याचं डोकं आहे आणि इथं ते युनिट आहे, इतका ऑइल सोडायचं कितकं नाही हे सांगतं. ही सारी सेन्सर गाडी झालेली आता. एवढं सेन्सर मला काही कामाची नाही. मी ABSची फ्यूज काढून टाकतो डायरेक्ट, कधी कधी जर गाडी थांबवायची असेल तर. तुम्ही असं करू शकता, पण तुम्ही करू नये मित्रांनो, ॲक्सिडेंट होऊ शकते तुमचे. बाकी हो मी मग लय बच्चन दिली आज, तुम्हाला बोर केलं थोडक्यात. बोर म्हणजे तुमच्याच फायद्यात सांगत होतो. बाकी असं ही असते टाकी आमच्या घरी. घी आहे, घी आम्ही काय आणलं होतं, किती 400 रुपयाचं, काय 300 का 400चं. आम्ही त्या मंदिरात पूजा ठेवली तेव्हा आणलो होते ह्याच्यात टाकायला होमात. बाकी हौद आहे आमचा. हौद म्हणल्यानंतर गोड्या पाण्याचा हौद आहे, फुल असतो काय नाही बघा. त्याच्यात 4 माणसं डुबती नाही एवढा खोल होते. तरी आपली गाडी उभी इकडे अशी काही झाडं झोडं पाहिजे. आता तुम्ही चेक करू शकता, किती शाईन मारती गाडी. हा ड्रम आहे, फुटला माझ्याकडून आणि वाता इथूनच फुटला आहे, त्यामधून कुठून तरी पाणी लीक होत आहे त्याचं, म्हणून ते बाहेरच पडलाय. बाकी झेंडूची झाड आहे, माझ्या भावाने आणली होती. आमच्या इथं गवती चहा पण सगळे झाडं झोडपं याला जाम म्हणतात थोडक्यात, पिरो, पण आता जाम म्हणजे ते गावठी भाषेत जाम झालं. आणि हे सुपारीचं झाड, सुपारी मित्रांनो, सुपारी पाहिली नसेल तुम्ही कधी, तिथं सुपारी लागल्यात तिला. तुम्हाला एक सुपारी सोलून दाखवतो मित्रांनो मी. चला हीच घेतो आता, हीच सोलितो. इथं काय बसतो मी, तुम्हाला दाखवतो सुपारी सोलून. एवढं सोपं नसतं मित्रांनो सुपारी सोलायचं, पण ही सुकलेली म्हणून निघू राहिली. तुम्हाला सोलून झाल्यावर दाखवतो. तर अशी काही सुपारी निघते ह्याच्यात,
ह्याला म्हणते सुपारी, ही तुम्ही खाता मार्केटमध्ये. आता मी परत गाडी येतो वर, कारण काय तुम्हाला दाखवायसाठी आणली ती गाडी इकडे, बाकी काही नाही. एक्स्ट्रीमचा सिंगल सीट आलेलं आहे अख्खं एक, ते टाकून घ्यायचं आहे. पण ते जरा चांगलं नाही दिसत म्हणून पाहतो आता. 1000 रुपयाचं आहे, पाहू आता देतो ऑर्डर भेटलं तर घेऊ टाकून. कारण की असे म्हणाल 2च जण जातील आणि त्या सीटावर 3 सवारी चालती, पण शक्यतो नेऊ नाही कुणी. पोलिसाचा मोठा फाईन झाला. आमच्या इकडे गावात काही नाही, हिच्यावर 3 बसते. असं निम्मा इथं बसतो इथून मागं, निम्मा इथं एवढ्यातच बसतो आणि पुढचा डायरेक्ट राजावानी एवढं सीट घेतो डायरेक्ट. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता वरती. चहा पण झालंय मग आता तुम्हाला लागतं घास कापायची मशीन इथं ठेवलं आहे आमचं. ही बॅटरी आलेली काय झाला, शेतकऱ्यांनी बनवलेलं आहे पाईप आहे डायरेक्ट. इवलेले झाले ते कोण लटत झालं ते विषय संपला. तिने घास कापी देत. तुम्हाला याचा लॉंग व्हिडिओ येणारच आहे तसा. याचं इथं एक स्विच आहे, हे ऑन ऑफसाठी आहे, स्पीड कंट्रोल आहे. तुम्हाला उलटा ठेवून दाखवत चालू करून. तर हे पॉईंट आहे का, हा बॅटरीचा कनेक्टर आहे, इथं लावायचं आहे. 3 पोर्ट आहे याच्यात. हे लावलंय आपण आणि स्पीड कंट्रोल सध्या बंद ठेवतो. खालून आपण हे बटन दाबूयात, एक आवाज यायला लागतो मोटरीचा. जसं स्पीड वाढवतो तशी मोटर वाढते. हे बघा मोटर बंदी चालू झाली. थोडा चालू करतो एकदम, बघा आवाजच बघून घे मित्रांनो, आवाज लय मशीनला. हे नॉब आहे, हे पुढं टच झालं तर संपला विषय. आता आपण ह्याला बंद करूयात. आता काढलं ह्याला आपण, हळूच कण ठेवून देऊया. आता हे जाणार आहे घास कापणाऱ्यांकडं, पण तवरती घरीच. बाकी हे चार्जर आलंय त्यात संग, अल्पाईन कंपनीचं, जो मी शूट करतोय तो अल्पाईन कंपनी चार्जर आहे. क्वालिटी स्पीक असं काहीतरी नाव आहे. आणि 1 एम्पियर चार्जर आहे मित्रांनो, 12 वोल्ट 1 एम्पियर. आणि थोडक्यात बॅटरी 28 एम्पियरची आहे. जर चार्जिंग लावलं या चार्जरनी तर 28 घंटे जाईल. आम्ही त्याला पॉवर सप्लायनी चार्ज करणार बॅटरी. तिच्यात 2 घंट्यात चार्ज होती. या सीटची बॅटरी म्हणून हिच्यात 465 असते. तर तुम्हाला यो फॅन मी चालून दाखवला होता त्या मशीनवर, तो व्हिडिओ टाकायचा अजून टाईमच नाही. ही स्क्रीन आहे, ही स्क्रीन नीट केली ती मी. तिच्यात काय आलं, आम्हाला कनेक्टर नव्हती, ती कनेक्टर बसवली होती. इथं दाखवते आता ब्लूटूथ पेअर्ड. आणि असंच स्क्रीनसोबत भेटेल ते मेमरी लावायसाठी. लय जुनं नाही, ही 2012ची स्क्रीन आहे. तेव्हापासून जे एवढं काय नव्हतं. ही 3 पिन आहे. म्हणजे काय होतं, इथं आपण हे बोर्डात खोचली की इथं एक पिन भेटते वापरायला, इथं एक भेटते, खालून एक भेटते. तर हे अशा बोर्डात लावू शकतो आपण. तर आमच्या घरी अमेरिकन बोर्डसुद्धा आहे, उभ्या पिनासुद्धा बसतात. आपण ही करूया स्क्रीन पण. आता आम्हाला हे रिपेअर करायला आलेलं आहे. आमच्या घरचं मशीन आहे, ते खराब झालं, याची वायर खराब झाली. ही रिपेअर करायचं आहे पण टाईम नाही सध्या. पेपर चालू आहेत, पेपरचा अभ्यास, पंखा रिपेअर करायचा, दोन्ही शक्य नाही होत संगत. हे ब्लोअर आहे मित्रांनो, ह्याची हवेन डायरेक्ट सगळं हलून जातं डायरेक्ट. एवढी बेकार हवा आहे. तर तुम्हाला विशू भाऊकडे नेऊ आम्ही. विशू भाऊ कॅमेरा त्या बरं. भाऊ मला काय यायचं नाही भाऊ, तू तिकडे कोण जाय घालतो का बरं? गाडी लावायला आले ते माणूस तू गाडी काय चालतो. कोणची गाडी हो? कोणची गाडी? मड एवढं रोड
रोंड गाडी म्हणजे लक्ष्मी म्हणते त्याला, आणि तुम्ही शिव्या देऊ राहिले का गाडीला? हा? अरे चांगली तरी घ्यावा, त्याला गाडी म्हणते. मग काय वाईट आहे का? घेतलंय उलट्या पाकडाचं चाललंय घेऊन, मग सांगते. हे विश्वभाऊ चिडलेत कारण की ते 180 किलोमीटर जाऊन आले मोटरसायकलीवर एका दिवसात. म्हणून त्याला ताप येईल सध्याला. ती चालली ती TVS स्टार सिटी, तिचं वजन आहे एकदम हलकं पुढं, ती खपकन उचलती कुठं पण नाही का. त्यांना आवडतं पिकअप म्हणजे तिचं वजन हलकं आहे म्हणून ती पुढून उचलते तेवढ्यात लगेच. कुठं म्हणा तुम्ही खड्ड्याच्या रस्त्याने जरी चालले का, फक्त क्लच सोडायचं उशीर आहे थोडा, ज्यादा सुटला का उचलली. एकदा तर हे पलटी झाली. मंदिराचं काम होतं, हे पालवीच्या तिथं गेले ते शेतात बांध होती. यांनी काय केलं, मी चालवायला होतो थोडक्यात. 3 जण आम्ही, मी धीरज पालवे आणि विशुडा आहे, हे 3 जण आम्ही. 3 जण जे आम्ही क्लच सोडला, नारळ झावे होती माग, ती न्यायची होती घरी. जे तो क्लच सोडला ती गाडी उचलली वर पुढून, आणि धीरज डायरेक्ट डायरेक्ट पडली होती. धीरज पडले होते डायरेक्ट नाही का, आणि मी पडलो होतो मग त्यांच्यात. म्हणजे मी पडून नाही दिली गाडी, पडता वाचली होती. असे लय किस्से झाले आमचं, पण आम्ही काय सांगत नाही कोणाला. कारण TVS गाडीला काय होतं, वजन पुढून हलकं आहे, त्याच्यात झावही धरली धीरजनी मागं. मग गाडी खपकन उचलली आणि धीरजनी घेतलं उडी. मग बाकी विश्व राहिला, आणि मी गेली कस तरी गाडी कंट्रोल, आणि विश्वनी धरली तेवढ्यात मागून गाडी. म्हणजे पलटी नाही होऊन दिली, ती उचली अशी पडायला लागली होती, पण विश्वनी काय ती होऊन नाही दिली. मग ते विश्वसाठी धन्यवाद आहे. बाकी आजचा व्लॉग आपण इथंच थांबूया आता, कारण की टॉपिक नाही काही. टॉपिक म्हणजे काय सांगू आता, आज मी इथंच बसणार आहे, मोबाईल घ्यायणार आहे, उद्याची परीक्षा आहे, त्याचा अभ्यास नाही करणार. उद्या सकाळी 8 वाजता येणार इथं, परत अभ्यास करणार. 8 ते 9, 9 ते 10 2 तास अभ्यास, आणि जायचं 10ला निघलं का, 10ला म्हणजे थोडक्यात 10:30 निघतो, कारण जेवण करावं लागतं. 10:30 निघलं का डायरेक्ट कॉलेज, तिथून डायरेक्ट 2:30-3ला येतो. 3 म्हणजे ते सुटतो पेपर 3ला, तिथून येता 1 घंटा लागतो. 1 घंटा येऊन परत झोप घेऊन मस्त व्लॉग वगैरे एडिट करून आपलं रोजचं काम चालू आहे. बाकी व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक द्या. बाकी इथंच व्लॉग आपण एंड करू.